शासनीय जय महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही. हवेत बराच गारवा निर्माण झालेला आहे. राजकीय वातावरण मात्र प्रचंड तापलेलं आहे. यातच श्याम माधव आणि अनिल देशमुख यांनी ज्या प्रकारे विषयांना फोडणी दिलेली आहे त्याला एक प्रकारे तडका लावण्याचं काम आज सकाळी सचिन वाजेंनी केलेलं आहे. सचिन वाजे प्रसारमाध्यमांपुढे कसे आले, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली, त्याचा मतितार्थ काय हे मी तुम्हाला दाखवणार पण आहे आणि सांगणार पण आहे. तत्पूर्वी आपण पार्श्वभूमी पाहूया. ठाकरे सरकार अस्तित्वात आल्यानंतर विरोधी पक्ष त्यांना पाडण्याची आणि त्यांना बदनाम करण्याची एकही संधी सोडत नव्हता. यामध्ये पालघर साधू हत्याकांड प्रकरण असेल, मुकेश अंबानींच्या घरासमोर स्फोटकं ठेवले ते प्रकरण असेल, मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरण असेल, 100 कोटी वसुली प्रकरण, त्याचबरोबर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण, एसटीचं विलिनीकरण, असे विविध मुद्दे त्यांनी तापवलेले होते. तसेच अनेक नेत्यांची ईडी सीबीआय मार्फत चौकशी लावलेली होती. अनेक विषयांची चर्चा न करता मूळ विषयाकडे आपण येऊया. अँटेलियाच्या समोर जीपमध्ये जी स्फोटके मिळाली त्याचा तपास क्राईमने सुरू केला. क्राईमला लीड करत होते सचिन वाजे. CC कॅमेऱ्यांचे फुटेज वगैरे पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की सचिन वाजेच यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्यांना तपासातनं बाजूला केलं, त्यानंतर अटक झाली. तत्पूर्वी यामध्ये इन्व्हॉल्व असणारा मनसुख हिरेन याची बॉडी ठाण्याच्या खाडीमध्ये मिळालेली होती. याची जबाबदारी मुंबईचे आयुक्त म्हणून परमवीर सिंगांवर आली. त्यांच्यावरही गंभीर आरोप झाले. त्यामुळे सरकारला त्यांना मुंबई आयुक्त पदावरनं त्यांची बदली करावी लागली. त्यानंतर सगळं रामायण सुरू झालं. त्यानंतर मार्चमध्ये परमवीर सिंग यांनी एक लेटर बॉम्ब फोडला. उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात ते असे आरोप करत आहेत. राज्याचे गृहमंत्री यांनी सचिन वाजेंना बंगल्यावर बोलवून महिन्याला 100 कोटीची मागणी केलेली आहे. आणि यातूनच मग सुरू झालं वसुली सरकार, वसुली सरकार, वसुली सरकार. त्यानंतर परमवीर सिंग यांच्यावरती गंभीर आरोप झाले. मात्र चांदीवाला आयोगासमोर येण्यास त्यांनी नकार दिला. आपल्या वकिलांथ्रू त्यांनी असं कळवलं की मी माझं म्हणणं मुख्यमंत्र्यांना कळवलेलं आहे, त्याची शहानिशा साक्षी पुरावे मी काही देणार नाही. परमवीर सिंग असतील हे प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. म्हणजे यांचे जे काही धागेदोरे आहेत हे केंद्राशी जोडलेले आहेत. म्हणजे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आहे. त्यांनी त्यांना बरोबर प्रोटेक्ट करण्याचं आश्वासन दिलं असेल आणि म्हणून त्यांनी हे आरोप केलेले असतील. या आरोपांबाबत CBI आणि ED यांची एंट्री झाली आणि अनिल देशमुख हे जेलमध्ये गेले. 14 महिने ते जेलमध्ये राहिलेले आहेत. परंतु या 14 महिन्यामध्ये CBIला कोणताही पुरावा त्यांच्या बाबतीमध्ये गोळा करता आला नाही. किंबहुना क्लोजर रिपोर्ट देण्याचा जो अहवाल असतो त्या अहवालामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की अनिल देशमुखांच्या विरोधात आम्हाला एकही पुरावा मिळाला नाही, त्यामुळे ही केस बंद करण्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी. परंतु सरकार कसं पडलं, काय पडलं आपल्याला माहिती आहे. त्यानंतर फडणवीस सरकार जे आलेलं आहे त्यांनी ही केस रिओपन केल्याचं बोललं जातं आहे. त्यातूनच आता हे जे काही आरोप चाललेले आहेत त्यामध्ये अनिल देशमुख आणि श्याम माधवांनी एक सनाटी निर्माण केली की 100 कोटीच्या आरोपामध्ये आणि ईडीच्या आरोपांमधनं मला बाहेर काढण्यासाठी फडणवीसांनी ऑफर दिली होती. किंबहुना माझ्याकडे माणसं पाठवली होती, तसा ड्राफ्ट त्यांनी पाठवलेला होता. त्यातील एक की उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री अनिल देशमुखांना वर्षा बंगल्यावर बोलवलं आणि येणाऱ्या महानगरपालिकांना खर्च आहे तरी 300 कोटीची तरतूद तुम्ही करून द्या असं एका ॲफिडेविटमध्ये म्हणायचं आहे. दुसरं ॲफिडेविट होतं की सुशांत राजपूत आणि दिशा सालियन मद्यधुंद अवस्थेमध्ये जी काही रस्त्यावरती पडली त्याला कारणीभूत आदित्य ठाकरे आहेत. आदित्य ठाकरे यांनी तिच्यावरती बलात्कार केला. आरडाओरडा झाल्यानंतर त्यांनी तिला गॅलरीतनं फेकून दिलेलं आहे. तिसरं होतं की अनिल परबांचे जे काही प्रॉपर्टी वगैरे आहे त्याच्या बाबतीमध्ये. आणि चौथं म्हणजे आश्चर्यकारक की अजित पवार यांनी ज्या काही ग्रामीण किंवा अन्य इलेक्शन येणार आहेत तर त्यासाठी पैशाची तरतूद करून मागितली. असे 4 ॲफिडेविट मागितले होते. आणि या श्याम मानव आणि अनिल देशमुखांनी आरोपांच्या फैरी ज्या प्रकारे चालवलेल्या आहेत त्यामुळे जनमानसामध्ये सरकार असेल, फडणवीस असेल किंवा BJPला
याचं समर्थन करायला जड जाते आणि त्यामुळे त्याने आता ही काउंटर करायला सुरुवात केलेली आहे असं मला दिसते. आणि त्याचाच भाग म्हणजे वाजे. आता वाजे आज सकाळी आले, ते काय बोलले ते आपण पाहूया. देखिए जो भी है उनके सारे प्रूफ है उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है। सुनवाई में उनके खिलाफ गया है सारा, उनके खिलाफ गया है। मैंने सारे प्लीज दिस इज नॉट सारे एविडेंस मैंने दे दिए। मैं तैयार हूँ, मैं कभी भी तैयार है, कभी भी तैयार हूँ, कभी भी तैयार हूँ। और किसी का नाम आप बता सकते हैं? और किसका नाम? गाड़ी में हाँ, और किसी का नाम बता सकते हैं? किसका नाम है? गाड़ी में सर प्लीज। मैंने एक लेटर लिखा है जिसमें जयंत पाटिल साहब का नाम लिखा हुआ है। वाजेंच्या प्रतिक्रियेवर मला काही प्रश्न पडलेले आहेत की वाजेंचं प्रसारमाध्यमांपुढे येण्याचं टायमिंग कसं आहे ते पहा. ज्या वेळेला फडणवीस आणि सरकार अडचणीत आहे, त्यांच्यावर जे आरोप होत आहेत त्याचं खंडन ते तेवढ्या तत्परतेने करू शकत नाही, त्यावेळेला वाजे समोर आलेले आहेत. वाजे त्याच आरोपाखाली अटक आहेत, तर त्यांच्या स्टेटमेंटला आपण किती महत्त्व द्यायचं. मला तर अशी शंका यायला लागली की केंद्रात आमचं सरकार आहे, राज्यात आमचं सरकार आहे, तर वाजे तुम्हाला आम्हीच या प्रकरणाचं बाहेर काढू शकतो असा शब्द जर त्यांना दिला नसेल, आम्ही तुम्हाला माफीचा साक्षीदार करू असा शब्द जर त्यांना दिलेला नसेल. मात्र वाजेंची जी आपण आता क्लिप पाहिली ती रात्रीची आहे का सकाळची आहे याचा अंदाज मला लावता येत नाही. मात्र वाजेंना कोर्टात न्यायचं आहे, अन्य चौकशीसाठी दुसरीकडे हँडओव्हर करायचं आहे, तर आपण समजू शकतो की प्रसारमाध्यमांना त्या तारखा आणि वेळा कळलेल्या आहेत. परंतु तपासणीसाठी नेतानाची तारीख म्हणा किंवा त्यांची वेळ प्रसारमाध्यमांना कळतेच कशी. दुसरे जर आपण निरखून पाहिलं तर पोलीस अधिकारी सातत्याने नॉट अलाउड म्हणून पत्रकारांना प्रतिबंध करताना दिसत आहेत. परंतु पत्रकार प्रश्नही विचारत आहेत आणि वाजे त्याच्यावर उत्तरही देत आहेत. त्याच्या वाजेंची प्रतिक्रिया जर तुम्ही निरखून पाहिलीत तर वाजे असे म्हणतात की अनिल देशमुख हे PAच्या मार्फत पैसे स्वीकारत होते आणि हे सर्व मी फडणवीस साहेबांना लिहून कळवलेलं आहे. तरीसुद्धा पत्रकाराला असं वाटते की काहीतरी राहिलेलं आहे, म्हणून तो प्रतिप्रश्न करतो की अजून कोणाचं तुम्ही नाव दिलं आहे का. तेव्हा ते सांगतात की जयंत पाटील. याचा अर्थ प्रश्न काय विचारायचे आहेत आणि उत्तरं काय द्यायची आहेत हे सगळं ठरलेलं असावं. हे वाजेंना जाणून बुजून प्रसारमाध्यमांसमोर आणलं गेलेलं आहे. आता वाजेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण फैरी झाडतोय आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतोय हे आपण कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवावं अशी विनंती करतो. तूर्त थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.